नमस्कार, मी कल्पना ठुबे, डेप्युटी कलेक्टर निवडणूक, उपजिल्हाधिकारी निवडणूक नंदुरबार। आपल्याकडे आज आपल्या जे मतदार नोंदणीचं काम सुरू आहे, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, यामध्ये पहिला टप्पा काल रात्री 12 वाजेपर्यंत पूर्ण झालेला आहे। यामध्ये आपलं काम जे 13,48,574 मतदार आहे आपले, त्यापैकी 86% 86.01% म्हणजेच 11,59,925 मतदारांचे डिजिटायझेशन पूर्ण झालेले आहे व अनकलेक्टेबल म्हणजेच स्थलांतरित, मयत, दुबार आणि गैरहजर असे 1,88,649 मतदार आहेत। तर हे अशा पद्धतीने आपलं पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे। तर आपल्याला आता 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे। त्यानंतर 24 ऑगस्टपासून तर 23 सप्टेंबरपर्यंत आपल्याला दावे आणि हरकतीचा कालावधी आहे। या कालावधीत आपल्याकडे ज्या प्रत्येक मतदार आहे ज्याला काही ऑब्जेक्शन असतील किंवा त्याला काही म्हणायचं असेल तर ते दावे त्यांचे दाखल करू शकतात। 24 ऑगस्ट रोजी आपली प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे। त्यासोबतच अनकलेक्टेबलमध्ये जे आहे ASDD म्हणजे स्थलांतरित, मयत, दुबार आणि गैरहजर ह्याच्या याद्या पण 24 तारखेला आपण प्रसिद्ध करणार आहोत। तत्पूर्वीच आपण ह्या NICच्या साईटवर, NIC नंदुरबार ह्या साईटवर 12 ऑगस्टपासूनच याद्या पब्लिश केलेल्या आहे व आज 100% याद्या आजपासून पण त्या उपलब्ध आहेत। तरी सर्व मतदारांना माझी विनंती आहे नंदुरबार जिल्ह्यातील की त्यांनी NICच्या साईटवर बघून जे ASDD लिस्ट आहे म्हणजे स्थलांतरित, मयत, दुबार ह्या नावांमध्ये कुणाचे नाव आहे का हे तपासून जर त्यावर काही म्हणणं असेल तर त्यांनी कलेक्टर ऑफिस किंवा तहसील कार्यालय येथे आपलं म्हणणं सादर करावं, जेणेकरून आपल्याला नियमानुसार पुढील कारवाई करता येईल। आणि त्यानंतर 24 ऑगस्टपासूनच 22 ऑक्टोबरपर्यंत आपले दावे आणि हरकती निकालात काढण्याची कालावधी आहे। तर जे दावे हरकती येतील तर ते आपण 22 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढू। त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे। तर अशा प्रकारे हा कार्यक्रम आहे। आपला पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे। तर पुढच्या टप्प्यासाठी आपलं सर्वांचं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे। धन्यवाद।